श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अमृतधारा. अध्याय 17. करवीर क्षेत्रात एक वेदाभ्यास करणारा ब्राह्मण राहत होता. त्याला एक पुत्र झाला, परंतु तो जन्मापासून मंदबुद्धीचा होता. दुर्दैवानं त्या बालकाचे आईवडील कालवश झाले, म्हणून तो आपल्या आजोबा आजीकडे राहू लागला. तो 7 वर्षांचा झाला तेव्हा आजोबांनी त्याची मुंज केली, परंतु मंदबुद्धीचा असल्यानं शिकवलेले त्याच्या काहीच लक्षात राहत नसे. निराश होऊन त्या बालकानं गाव सोडले व भिलवडी गावात येऊन पोहोचला. तो बालक श्री भुवनेश्वरी मातेच्या मंदिराजवळ येऊन पोहोचला. त्यानं मातेचं दर्शन घेऊन हात जोडून देवीस म्हणाला, माझी जीभ मी तुझ्या चरणी अर्पण करीत आहे. जर तू मला दर्शन देऊन मार्ग दाखविला नाही तर मी माझे मस्तक तुझ्या चरणी अर्पण करीन. तो मंदिरात निद्राधीन झाला असता त्यास मातेनं दृष्टांत देऊन कृष्णेच्या पैल तीरावर औदुंबराच्या छायेत बसलेल्या श्री गुरूंकडे पाठविले. त्यानं श्री गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवले. श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादानं त्या बालकाची जीभ पूर्ववत झाली. श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवताच त्याला सर्व ज्ञान प्राप्त झाले. बोध, श्री गुरु कृपेनं सर्व काही साध्य होते.